आता आपण भाग दुसरा पाहूयात. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. आता काय झालंय, त्या लेखकांनी श्यामने भावासाठी कोट शिवलेला आहे आणि तो आता ते त्यांच्या घरी घेऊन जात आहेत. तर ते घरी निघाले तेव्हा पाऊस होता, बरोबर. गणपतीमध्ये पाऊस असतो. तर त्यांच्या घरी श्याम ज्यांच्या घरी राहत होता ते त्याला म्हणाले की पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्हा आणि सोंडेघरचा पर्हा हे दोन पर्हे म्हणजे काय? नाले, नद्यांचे नाले आहेत. तर यांना उतार नसेल. ते काय म्हणाले, तू जाऊ नकोस. परंतु श्यामच्या मनात काय आला होता? प्रेमपूर आला होता. एखादी गोष्ट जास्त झाली की आपण त्याला पूर असं म्हणतो. पाऊस जास्त झाला की पाण्याचा पूर येतो. तर ह्याच्या हृदयामध्ये प्रेम होतं आणि ते प्रेम खूप भरभरून आलं होतं. त्यामुळे तो इथे शब्द वापरला आहे की हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार होता. मग तो जो प्रेमाचा पूर होता, त्या प्रेमापोटी त्याला त्याच्या घरी जाणं भाग होतं. तर तो नदी नाल्यांना ज्यांना खूप पाणी आलंय त्यांना भीक घालणार होता का? तर नाही. मग नवीन कोट त्यांनी सोबत घेतला आणि इथे लिहिलं आहे की पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. म्हणजे त्यांना असं वाटते की मी पक्षी जर असतो तर मी उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. त्यांना चालण्याचे सुद्धा श्रम वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. स्वप्न होतं, पण कसं होतं? सुखी होतं, आनंदी होतं. ते त्याच्यात दंग झाले होते. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. मग मोठ्या भावाने धाकट्या भावासाठी जर कोट शिवून आणला असेल तर श्यामच्या आईला किती आनंद होईल, बरोबर ना. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. हिचा रंग हिरवा असतो. आता साप जवळून गेला म्हणून श्यामला भीती वाटली. मग श्याम जरा जपून चालू लागला. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. आता खूप पाऊस झाल्यामुळे काय झालंय, पर्हा भरलाय आणि तो दुथडी भरून म्हणजे काठोकाठ जोराजोरात पाणी त्यातून वाहत होतं. मग श्यामने काय केलं की आईचं नाव घेतलं आणि पाण्यात शिरला. हातात काठी होती. त्याच्या हातात एक काठी होती. ती काठी खाली टेकवत तो बाहेर पडला. परंतु कसा बसा बाहेर आला. आता नदी नाले प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला. आता कसं नाला वाहतो, पुढे जाऊन नदीला मिळतो. म्हणजे तो म्हणतोय की तो नालासुद्धा त्या नदीला किंवा इतर नाल्यांना प्रेमाने भेटायला चालला आहे. आणि मी सुद्धा माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला प्रेमाने, उत्सुकतेने भेटायला चाललो आहे. त्यामुळे तो नाला मला कसा बरा बुडवेल? त्या नाल्याइतकाच मी उत्सुक होतो. मग श्याम त्या भावाला कोट द्यायला उत्सुक होता. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. आता त्याचं हृदय श्यामचं प्रेमाने भरलेलं आहे. हे प्रेमाचं हृदय तो सोबत घेऊन जात होता. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. रस्त्यावर खडे होते आणि ती खडी काय व्हायची? पायांना टोचायची. परंतु माझे तिकडे लक्षच नव्हते.
अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची धडपड चालली होती. आता पटकन अंधार व्हायच्या आधी घरी पोहोचतो असं श्यामचं म्हणणं होतं. परंतु वाटेतच अंधार पडला. पण काय झालं, वाटेत त्याला म्हणजे रस्त्यातच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होते. म्हणजे काय, विजा चमकत होत्या, विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. खूप पाऊस झाल्यामुळं पाणी पण कसं वाहत होतं, खळखळ वाहत होतं. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. आता पंचमहाभूत कोण? पाऊस पडत होता, खाली जमीन टोचत होती, भरपूर पाणी वाहत होतं, सोबतच अंधारही पडला होता आणि विजासुद्धा चमकत होत्या. शेवटी एकदाच मी घरी आलो. मग हे सगळं पार करून श्याम घरी आला. ओला चिंब होऊन गेलो होतो. श्याम पूर्ण भिजला होता. आई, मी बाहेरून हाक मारली. आता घरी गेल्या गेल्या त्याने काय केलं, आईला हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. पावसामुळे काय झालं होतं, हवेत खूप गारठा आलेला होता, गारवा सुटलेला होता आणि त्याचे वडील काय करत होते, संध्या करत होते. संध्या करत होते म्हणजे संध्याकाळची एक विशिष्ट प्रकारची जी पूजा असते त्याला संध्या असं म्हणतात. आणि आईने काय केलं होतं, शेगडीत निखारे म्हणजे कोळसा वगैरे हे शेकण्यासाठी दिलं होतं. अण्णा आला. आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. मग श्यामला काय म्हणत होते, ते अण्णा म्हणत होते. तर त्याच्या धाकट्या भावाने श्यामला पाहिलं आणि तो ओरडला, अण्णा आला. आणि तर मग श्यामला त्याचे 2 भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, सारा भिजलास ना, आई विचारू लागली. आता शेवटी ती आईने त्याला विचारलं, कशाला रे एवढ्या पावसात आलास, पूर्ण भिजलास ना. सारा म्हणजे पूर्ण भिजलास ना. सोंडे घराच्या पर्याला पाणी नव्हतं का रे, वडिलांनी विचारलं. तर श्यामने काय सांगितलं, हो, परंतु मी आलो कसा तरी. मी म्हटले, मी कसा तरी आलोय. त्या दिवशी एक बाई वाहून गेली होती हो त्यातून. तर वडील काय म्हणाले की त्या पर्ह्यातून एक बाई वाहून गेली होती. बरे, ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. श्यामला आई काय म्हणाली, कपडे बदल आणि पटकन गरम गरम कढत म्हणजे गरम पाण्याने, कडक पाण्याने आंघोळ करून घे. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. आता लहानच भाऊ होता, त्याने त्याचे आणलेले गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेलं असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार. मी गरीब होतो. पण श्याम कसा आहे, गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तो काही ह्या सर्व गोष्टी त्याच्या भावांसाठी आणू शकला नाही, खाऊ, खेळणं वगैरे. तर त्या भावाला मात्र त्या गाठोड्यात काय सापडलं, त्यात कोट सापडला. नवीन कोट त्याला सापडला. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते. मग श्याम काय म्हणतोय की तो नुसता कोटच नव्हता, ते माझं हृदय होतं, कारण त्याने मनापासून तो कोट बनवला होता ना. ते प्रेम होतं त्याचं, ते त्याच्या लहान भावंडांप्रती प्रेम होतं. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. फलद्रूप म्हणजे काय, की त्याच्या आईने त्याला जी काही शिकवण दिली होती ती फलद्रूप, त्याचं फळ मिळालं होतं. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे. धाकटा भाऊ कोट येऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग त्या लहान भावाने काय विचारलं की हा लहानसा कोट कोणाचा आहे, हा नवीन कोट कोणासाठी आणलाय. मग सांगेन, घरात जा घेऊन. मग सांगेन म्हणजे नंतर सांगेन. तू हा कोट काय कर, घरात घेऊन जा. आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई. धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आता तो भाऊ म्हणाला की हा काही अण्णाच्या मापाचा कोट दिसत नाही आहे, हा अण्णाने बहुतेक माझ्यासाठीच आणलाय. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आता पूर्वीचे लोक काय करायचे, धोतर घालायचे, धोतर नेसायचे. तर मग आईने त्याला काय दिलं, कोरडं धोतर दिलं नेसायला. आणि मग श्याम त्या चुलीजवळ शेकत बसला. आई म्हणाली, श्याम, हा कोट कोणाचा रे, मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे.
काय विचारलं श्यामच्या वडिलांनी त्यांना, की मोरू जोशांकडे द्यायचा आहे का? कापातल्या मुक्याने पाठवला असेल. त्यांना वाटलं की कोणीतरी तिकडं आहे, त्याने त्यांच्या मुलासाठी कोट पाठवला आहे. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. मी म्हटले. लहान भावाचं नाव काय होतं? पुरुषोत्तम. पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दडवलेस? वडिलांनी विचारले. त्यांनी काय विचारलं की अरे पैसे कुठून आणले? कर्ज काढले का? की मी तुला फीचे पैसे दिले होते ते मोडलेस? कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास ना? आईने कातर स्वरात विचारले. आई बिचारी घाबरली. तिने विचारलं की तू कोणाचे पैसे चोरले तर नाहीस ना? आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत, मी म्हटले. श्याम काय म्हणाला, आई मी कर्ज काढलं नाही आहे, मी चोरीही केली नाही आहे आणि मला जी फी देता तीही मी खर्च केली नाही आहे. मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारले. मग त्यांनी विचारलं की का रे श्याम, हा कोट तू उधार शिवून आणलास का? भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले, त्यातून हा कोट शिवून आणला. श्यामने काय केलं होतं, जे वडील त्याला पैसे द्यायचे खाऊसाठी त्याने ते 2-3 महिने साठवले होते, जमवले होते आणि त्यातून तो कोट शिवला होता. आई म्हणत होती तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील. मग मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावायचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का? मी म्हटले. मग श्यामने काय सांगितलं की आई एकदा म्हणाली होती की तुझे अण्णा दादा मोठे होतील तेव्हा पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील. आणि श्यामने त्याच वेळेस ठरवलं होतं की मी पुरुषोत्तमसाठी नवीन कोट शिवणार. आणि मग तो पुरुषोत्तमला काय म्हणाला की बघ तुला हा कोट होतो का? म्हणजे तुला हा कोट येतोय का? अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मग त्या पुरुषोत्तमने काय केलं, धाकट्या भावाने कोट घातला आणि काय केलं, आईला दाखवला आणि त्या कोटाला खिसा होता. तर तो खिसा बघून तो आणखी खुश झाला आणि म्हणाला आता माझी पेन्सिल काही हरवणार नाही. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. गहिवर आला म्हणजे काय, तर रडू आलं. डोळे काय झाले तिचे, भरून आले. तर आई काय म्हणाली त्याला, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो तुम्ही पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्ट नको पडायला. मग आई काय म्हणाली की श्याम तू पैशाने नाहीस मोठा, शिकलेलाही नाहीस, परंतु तू कसा मनाने मोठा झाला आहेस आणि हे प्रेम तुम्ही पुढे पण चालू ठेवा. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. वडिलांनी काय केलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. ते काही बोलले नाही, पण त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते. बरोबर, त्यांनी न बोलता श्यामचं कौतुक कसं केलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तर साऱ्या स्मृती होत्या. साऱ्या स्मृती म्हणजे साऱ्या आठवणी होत्या. ठीक आहे. मग आजचा हा कुठला आपला धडा, श्यामचे बंधू प्रेम, जो लिहिलाय पांडुरंग सदाशिव साने यांनी, तो आपला पूर्ण झालेला आहे. आता मुलांनो याचा स्वाध्याय सोडवायला घ्यायचा आहे. आता शब्दार्थ मी वाचून दाखवते. स्वाद म्हणजे चव, रोजगारी होणे म्हणजे कामधंद्याला लागणे, नोकरीला लागणे. गाबड्या म्हणजे काय, ठिगळ. कापड फाटल्यावर आपण दुसरं कापड त्या कपड्याला लावतो त्याला म्हणतात गाबड्या. डोळे अश्रूंनी न्हाणे म्हणजे काय, डोळ्यातून अश्रू ओघळणे म्हणजे रडू येणे. पर्ह्या म्हणजे ओढा, दुथडी भरून वाहणे म्हणजे पूर्ण भरून वाहणे, काठोकाठ वाहणे. पंचमहाभूते कोणती आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि प्रकाश. फलद्रूप म्हणजे फळाला आलेली म्हणजे सक्सेसफुल. दवडणे म्हणजे वाया घालवणे. स्मृती म्हणजे आठवणी.
आता हा धडा पूर्ण शिकून झाला आहे. आता स्वाध्याय करायला घ्यायचा आहे त्याचा. थँक्यू.